हॅलो एव्हरीवन, आपण पाहणार आहोत आज अगदी झटपट होणारी पुरी आणि भाजी. त्यासाठी साहित्य घेतलेले आहे 4 बटाटे कट करून, 1 मोठा कांदा कट करून, 1 टोमॅटोची प्युरी, ठेचलेला अद्रक आणि लसूण, कट केलेली कोथिंबीर. आणि मसाल्यामध्ये पावभाजी मसाला, लाल चटणी, अंबारी चटपटी मसाला, हळद, मीठ, कस्तुरी मेथी आणि आवश्यकतेनुसार तेल घेतलेलं आहे. चला तर मग रेसिपीकडे. सर्वप्रथम तापलेल्या कढईमध्ये आपण आपल्याला हवं तेवढंसं तेल टाकून घेऊया. आणि तेल तापलं की त्यामध्ये शहाजिरे टाकले आहेत मी. शहाजिरे टाकून घेऊया. शहाजिरे असे तेलामध्ये जरासे तडतडले की मग त्याच्यामध्ये कांदा टाकून घेऊया. कांदा टाकून घेऊया. कांदा व्यवस्थित तेलामध्ये तळून घेऊया. एक मोठा कांदा कट करून घेतला होता मी. तो तेलामध्ये असा थोडासा ब्राऊन, त्याला थोडासा असा ब्राऊन कलर येईपर्यंत तेलात तळून घेऊया. कांदा तळत आला की त्याच्यामध्ये आपण ठेचलेलं अद्रक आणि लसूण आहे का त्याची पेस्ट टाकूया. पेस्ट पण तेलामध्ये व्यवस्थित अशी तळून घेऊया. ठेचलेलं अद्रक आणि लसूण आहे ही तेलामध्ये व्यवस्थित ही अशी तळल्यानंतर त्याच्यामध्ये 1 टोमॅटोची प्युरी टाकून घेऊया. 1 मोठा टोमॅटो भाजून त्याची मी प्युरी करून घेतली होती मिक्सरमध्ये बारीक करून. ही टोमॅटोची प्युरी तेलामध्ये व्यवस्थित अशी तळून घेऊया. आणि ही तळत आली की याच्यामध्ये कोथिंबीर टाकूया. कोथिंबीर पण तेलामध्ये व्यवस्थित तळून घेऊया. कोथिंबीर तळली की त्याच्यामध्ये आपण एक मसाले टाकूया. त्या सर्वप्रथम हळद टाकून सगळ्यामध्ये मिक्स करून घेऊया. आणि त्यानंतर आपण मसाले टाकूया. अंबारी चटपट मसाला टाकूया, लाल तिखट टाकूया आणि पावभाजी मसाला आणि मीठ. हे सर्व मसाले आपण एकत्र करून घेऊया. हे तेलामध्ये चांगले तळले, याला तोपर्यंत तळायचं जोपर्यंत याला असं थोडंसं तेल सुटत नाही तोपर्यंत तळत राहायचं. व्यवस्थित तळून घ्यायचं. हे बघा, असं तेल सुटल्यानंतर याच्यात उकडलेले 4 बटाटे कट करून घेतलेले याच्यामध्ये टाकून हे व्यवस्थित एकत्र मिक्स करून घेऊया. असं पूर्ण मसाले त्या बटाट्याला, म्हणजे मसाले आणि बटाटे एकत्र असे करून घेऊया. हे पूर्ण असे एकत्र झाले की याच्यामध्ये 1 ग्लास गरम पाणी टाकायचं आहे आपल्याला. मी पाणी अगोदरच गरम करून ठेवलं होतं ते याच्यामध्ये आता टाकून घेते 1 ग्लास पाणी. आणि हे पाणी याच्यामध्ये टाकून घेऊया. आणि हे व्यवस्थित अशी भाजी तयार झाली. ही भाजी याच्यामध्ये वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया. आणि त्यानंतर थोडीशी कस्तुरी मेथी टाकून घेऊया. त्याच्यामुळे आपल्या भाजीला आणखी टेस्ट थोडीशी छान येईल. 5 मिनटं उकळी येईपर्यंत झाकण लावून ठेवायचं. उकळी आल्याच्या नंतर काढून तुम्ही बघू शकता खूप छान अशी भाजी झालेली आहे. एकदा तरी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. अशी भाजी टेस्टमध्ये खूप बेस्ट भाजी आहे ही. खूप छान टेस्ट लागते ह्या भाजीची. तर एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि पुऱ्या मी अगोदरच करून ठेवल्या होत्या. तर ही आपली झटपट होणारी अगदी पुरी भाजी तयार आहे. चॅनलला सबस्क्राईब करायला